दुसरीकडे रायगड मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी महायुतीचे सुनील तटकरे, उदय सामंत, अदिती तटकरे आणि नितेश राणे यांच्यासह इतर नेते उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो। रायगडमधली ही दृश्य आहेत। तर आपण पाहतोय अमरावती मतदारसंघात विधान परिषद निवडणूक होते आणि काँग्रेस हर्षदीप देशमुख यांच्या विरोधात प्रवीण पोटे अशी ही निवडणूक होणार आहे। तर काँग्रेसकडून शैलेश अग्रवाल तर भाजपकडून अरुण लखानी यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे। चंद्रपूर आणि वर्धा या मतदारसंघात आपण पाहतोय तर सोलापूर मतदारसंघात काँग्रेसच्या आदित्य फत्तेपूरकर आणि भाजपच्या राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसच्या साहेबराव कांबळे यांच्या विरोधात दुष्यंत चतुर्वेदी हे शिंदे सेनेकडून लढणार आहेत। तर धाराशिव, बीड आणि लातूर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून महेश देशमुख तर भाजपकडून बसवराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। सांगली, सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटील तर भाजपकडून धैर्यशील कदम या ठिकाणी लढणार आहेत। तर ठाणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अभिजित पवार आणि शिंदे सेनेकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी मिळाली।